हे गाईज वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आता सकाळ झाली 12 वाजले दुपारचे आणि आमचा आता जेवायचा टाइम झाला आहे. त्यामुळं आता आम्ही इकडं जेवायचं चालू आहे स्वयंपाक. गाईज आपली इथं आहे ना होममेड हळद बनवली आम्ही. इकडं चाललो आहे आता वावरात. तिकडं कोथिंबीर टाकली आपण आज, तर तिकडं भरायचं काम चालू आहे. त्यामुळं आता चाललो आहे तिकडं. तर गाईज बघू शकता इथं कोथिंबीर भरायचं काम चालू आहे. एवढी झाली बरीचशी, अजून तिकडं बाकी. तिकडं आपला भैया काय करू राहिला त्यालाच माहिती. चाऱ्यावर पाणी चालू आहे. गाईज वावरात आले आले मला लगेच इथं काम लागलं होतं. त्यामुळं मग मी आता इथं पावडं घेऊन तिथं भैया मला बांधून दाखवू राहिला. तर गाईज इथपर्यंत करीत आलोय, अजून एवढं बाकी पुढं. तर लय जिरू राहिली, दम लागलाय, त्यामुळे आता हळूहळू चालू आहे, काही विषय नाही. तिकडं आमच्या भैयाची दम झालाय, त्याच्यामुळे तो कोपऱ्यात उभा राहिलाय आता. तर गाईज माझा सारा झालाय ना, आता मी चाललो घरी. फुल 10 मिनिटं आलो पण पुरा घामच घाम झाला, एवढा खतरनाक ऊन आहे. त्यामुळं आता चाललोय घरी. तिसरा राऊंड मारला तरी हरळ निघले नाही, निघणार, जाऊ द्या. तर मी आता उतरलोय. तर इकडं आपला गोठा आहे आणि तर बघू शकता मी आलो इकडं आणि लगेच गाई आमच्या का पाहायला लागलाय. तर इकडं गाईंचा चारा पाणी चालू आहे. आपली राधा आहे आणि इकडं कृष्ण आहे आणि इकडं आपली गंगा वैशाली खाली. तर या आपल्या 3 प्रकारचे 3 गाई आहे. आणि मी आलो आता वावरातून गोठ्यात. तरी आपली कृष्ण आहे. कॉलेजला जायचंय, तर भेटू कॉलेजवरून आल्यावरती आता. तर गाईज दुपारचे 3 वाजता कडक ऊन पडलं होतं आणि आत्ता बघा गाईज खतरनाक असे ढग आले सगळीकडं. बारीक बारीक पावसाचे थेंब पण पडत आहे. चारी बाजूला नुसते ढगच ढग आणि नुसते विजा चमकते, आवाज येतो धडात धड धड. आमचे तर अजून भाग बी दिले नाही, त्यामुळं आता काय होतं काही नाही. सिन्नर तालुक्यात तर गारा चालू झाले, अजून आमच्याकडं तर काही नाही. काही सांगता येत नाही अजून काय होतं काही नाही. तर बघू आता, जे होईल ते बघू. आता ब्लोअर धुवून राहिले, पावडर मारायची तयारी चालू होती, पण वातावरण बदललं आहे त्याच्यामुळं नुसतं भरून गेलं. तर काही सकाळी कसं वेदर होतं नाही, आता कसं वेदर होऊन गेलं आहे काहीच सांगू शकत नाही. 2-3 तासात सगळं बदललं आहे काहीच, त्यामुळं काही घडू शकतं आता. त्याच्यामुळं आता काही विषयच नाही. सगळीकडं पाऊस, ढग, विजा. तिकडं काही झालं तरी चालेल, पण आपलं खाणं नाही थांबलं पाहिजे. त्यामुळं आता मी इथं मॅगी केली होती. फायनली माझी मॅगी तयार झाली ना, आता मी खाऊन टाकतो एवढी. तर भेटू खाऊन झालं. तर फायनली गाईज ढग गेले आणि आमच्याकडे ऊन पडलं आहे. तर इकडं आजूबाजूला सगळी काळं झालं आहे, तुम्ही बघू शकता. इकडं नाईताळा साईड, लोणजाईचं डोंगर तिकडं पूर्ण काळं झालं आहे आणि आमच्याकडे ऊन पडलं आहे गाईज. देवाची कृपा झाली गाईज, काही विषय नाही. आता आमच्यात काही पाऊस येऊ शकत नाही, पद्धतशीर असं ऊन पडलं आहे. पण थोडेफार अजून ढग आहे, तेवढे जातील निघून, टेन्शन घ्यायचं काही विषय नाही. आता ऊन पडलंय पद्धतशीर. तर गाईज रात्रीचे 7 वाजले आणि व्ह्यू बघा. तर गाईज भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. तर बाय बाय.